मंगळवार दुपारी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला। या अतिशय भ्याड हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला। यामुळे हल्ल्याची तीव्रता वाढतीये। या मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा देखील समावेश आहे। अतिरेक्यांनी पर्यटकांना पहिले त्यांचा धर्म विचारला आणि ते मुसलमान नसल्याची खात्री झाल्यावरच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। या धक्कादायक हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला। यामुळे या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी लष्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या TRF या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे। ही संघटना नेमकी आहे तरी काय? तिने हा हल्ला घडवून कसा आणला आणि या हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाह खालिद उर्फ सैफुल्लाह कस्तुरी कोण आहे याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी हर्षद वैद्य कॅमेरामन सतीश यांच्यासह हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटनेपैकी एक असलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचीच द रेजिस्टंट फ्रंट म्हणजेच TRF ही संघटना शाखा आहे। जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादाला खतपाणी घालणाऱ्या कलम 370 हटवल्यानंतर तिथे त्याचा निषेध म्हणून काश्मीर खोरं सातत्यानं अस्थिर ठेवण्याची जबाबदारी या दहशतवादी संघटनेकडे। याची स्थापना 2019 मध्ये झाली। लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख असलेला सैफुल्लाह खालिद उर्फ सैफुल्लाह कस्तुरी हा याचा प्रमुख आहे। याला पाकिस्तानी लष्कराचा सक्रिय पाठिंबा असून पाकिस्तानातील अतिरेकी हाफिज सईद याचा हा उजवा हात मानला जातो। या सैफुल्लाहकडे एकच जबाबदारी आहे, काश्मीरमध्ये लोकशाही नांदू द्यायची नाही आणि काश्मीर खोरं सातत्याने अशांत ठेवायचं। द रेजिस्टंट फ्रंट या संघटनेची संपूर्ण काश्मीरमध्ये पाळंमुळं पसरली आहेत। त्यांनी काश्मीर, उत्तर, मध्य आणि दक्षिण काश्मीर या संपूर्ण विभागांसाठी एक हँडलर नेमला। सज्जाद गुल, सलीम रहमानी आणि साजिद जाट हे तिघं मिळून काश्मीरमधील या संघटनेचं नेतृत्व करतात। यातील खालिद हा मध्य काश्मीरचं नेतृत्व करतो। हिजबुल मुजाहिदीनने लष्कर-ए-तोयबाची साथ सोडल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी द रेजिस्टंट फ्रंट प्रयत्न करत आहे। या संघटनेचा आधीच प्रमुख असलेला रियाज नायकू याच्या हत्येनंतर त्याची जागा सैफुल्लाह घेतोय। काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी कारवाया करणे हेच काम आता ही संघटना करते। या हल्ल्याची आखणी या संघटनेने याआधीच करायला सुरुवात केली होती। पूर्ण रेकी करूनच त्यांनी पहलगामची निवड केली। पहलगाम या ठिकाणापासून भारतीय लष्कराचं प्राबल्य नव्हते। काश्मीर पोलिसांचीही तिथे जास्त गस्त या भागात नव्हती। यामुळेच या ठिकाणाची निवड दहशतवाद्यांनी केली होती। या दहशतवाद्या हल्ला करण्याच्या आधीच या सैफुल्लाहने खैबर पख्तूनवा येथे 2 फेब्रुवारी रोजी एक विद्रोही भाषण केलं होतं। या भाषणात त्याने म्हटलं होतं की आम्ही आपल्याला विश्वास देतो की पुढच्या 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत आम्ही काश्मीर स्वतंत्र करू आणि त्यासाठी दहशतवादी कारवाया अजून प्रखर होतील असा इशारा त्याने आपल्या भाषणात दिला होता। या दहशतवादी हल्ल्याची दृश्य बघताना मन सुन्न होतं। दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या पतीच्या शवाजवळ बसलेल्या सुन्नपणे बसलेल्या त्या महिलेचा फोटो निशब्द करतो। याच हल्ल्याला आता राजनैतिक आणि लष्करी पातळीवरती जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईलच, पण ही वेळ आहे देशाने एकत्र येण्याची आणि एक देश म्हणून सैन्याच्या मागे उभं राहण्याची। पहलगाममध्ये मृत झालेल्या सर्व पर्यटकांना हिंदुस्तान पोस्टकडून भावपूर्ण श्रद्धांजली।